आम्ही आणलेल्या मला टोविंगच्या याच्या लोकांच्या भावना आहेत आणि हे टोविंग यांच्या दरम्यान एक आपल्याला एव्हिडन्स नव्हता, तो सीसीटीव्हीचा एव्हिडन्स आहे. त्या सीसीटीव्हीच्या बाहेर कोणी कारवाई करत असेल आणि चुकीची कारवाई करत असेल तर फक्त चलान रद्द करणार नाही, त्या अधिकारी जो त्याच्यावर आहे ASI PSI किंवा हवालदार रँकचा जो माझा अधिकारी त्याच्यावर काम करतो एक त्याची मी विभागीय चौकशी करतो. दुसरी त्याच्यात त्याला दंडही देईल, कारण एव्हिडन्स आहे. चुकीचं केलं तर एव्हिडन्स आहे, त्याला दंड 100%. त्याचं 2 इयर्स मिनिमम 2 इयर्स स्टॉपेज ऑफ इम्प्लिमेंट नाही. त्या क्षणी त्या क्रेनवाल्यांनी त्याच्यात सहभाग घेऊन चुकीची कारवाई केली म्हणून त्या क्षणी त्या क्रेनवाल्याचं पुढचा करार रद्द. त्या दिवसापासून त्याच्याबरोबर आपला काही संबंध नाही, त्याला लगेच आउट ऑफ सर्व्हिस करणार. अजून काय ओपन पाहिजे? आणि मी तुम्ही जे सगळे करतायत ना, मी त्याच्यात तुम्हाला मी म्हणलंय ना की आपल्या वतीने आपला प्रतिनिधी क्रेन ठेवायला तयार आहे ना. मी या ना प्लीज कम. 6 महिने क्रेन बंद होती, 6 महिने क्रेन बंद होती. प्रॉब्लेम आहे नाही असं म्हणतात, सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. फक्त तुम्हाला बघण्यात येतात की नाही बघण्यात येतात. वाहनतळ आहे का आपला? कोकणी विभागात वाहनतळ आहे का? त्या विभागात एरिया असं दिलेलं नाही. मी स्वतः बोलतोय, मी सचिव आहे. नगरसेवक सांगा, वाहनतळ तयार करायची जबाबदारी माझी आहे. सॅटिकचं काम चालू आहे त्यामुळे बंद मी म्हणून त्या दिवशी परवा मला माझी पार्किंगची व्यवस्था मी फक्त रस्ता क्लिअर करण्यासाठी फुटपाथवरची गाडी उचलता आणि तुम्ही आणलेल्या गाडीला फुटपाथवरची पार्किंग करता किंवा रस्त्यावरची पार्किंग करता, तर तुम्ही पण चुकीचंच करता साहेब. तुमच्याकडे वाहन गाडी नाहीये तर तुम्ही कशासाठी पार्किंग करता? ज्या ठिकाणी जास्त त्रास आहे, ज्या ठिकाणी जास्त त्रास आहे त्या उचलायचा, जिथे कमी त्रास आहे त्या ठिकाणी सर आमचं मला गाड्या उचलण्यात इंटरेस्ट नाही, मला रस्ता साफ करण्यात इंटरेस्ट. या ठिकाणी म्हणून तर सीसीटीव्ही टाकले त्याच्यावर की म्हणून कॉजिंग ऑब्स्ट्रक्शन टू ट्रॅफिक असेल तर गाडी उचलायची, नसेल तर उचलायची नाही. सगळं सरळ सरळ एका लाईनीत गाड्या लागल्या, त्याचा कोणालाही त्रास नाही, गाडी उचलली जाणार नाही. लावणं व्यवस्थित, आपण सभ्य नागरिक आहोत ना. मी काय म्हणतो, आपण सभ्य नागरिक आहोत ना. ठाण्यात सुव्यवस्था कुणी आणायची? तुम्ही मीच मिळून आणणार ना. पार्किंगची आणि ट्रॅफिकची व्यवस्था तुमच्या मार्फतीने माझ्या मार्फतीनेच होणार ना. ज्या पद्धतीने गाडी खेचतात ते गुंडगिरी प्रकाराने करतात. आता नौपाडा विभागात राहणारी लोक, मी नौपाडा विभागात सांगतो, तसं झालं तो चालूच नाही झाला अजून. तसा आता एक जरी अनुभव आला तर त्या क्षणी आपण रद्द करतो ते बस. कारण आधीचा अनुभव तो आम्ही सांगतो. एक जरी अनुभव असा असेल की गाडी खेचताय आणि माग माणूस पळतोय एक जरी अनुभव असा असेल की गाडी उचलताय, तो माणूस जातो तिथे उचलताय आणि तो माणूस जातोय तरी ती गाडी वरती टाकतात. हा तुमचा अनुभव आहे ना, हा तुमचा अनुभव खोडण्यासाठी त्यांची गेली 2-3 दिवस 2दा त्यांची ट्रेनिंग घेतली. आज परत त्या ड्रायव्हरला आणि ते जे मॅनेजर आहे, जे पावती फाडतात त्यांची, आणि आपला जो कॅश रिसिव्ह करणारा माणूस आहे, यांची आज परत ट्रेनिंग ठेवलेली फक्त त्याच कारणासाठी की तुम्ही लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं. तुमच्याकडनं एक जरी चूक झाली मला बोलू द्या. मी तुमचं ऐकलं का मग सगळ्यांनी बोला, मी लिहून घेतो, मग त्याच्यावर एक बोला. आता जरी हा जो मुद्दा आहे ना की ज्या याच्यावर लोक त्या क्षणी त्या ठिकाणी गाडी सोडली जाईल, जर चलान झालेलं नसेल
तो माणूस तिथं आला, चलान झालेलं नसेल तर त्यांनी गाडी काढून घ्यायची. जर तो माणूस तिथं नसेल, चलान झालंय, त्यांनी आला तर त्यांनी त्याचं लायसन्स इम्पाऊंड लायसन्स तरी द्यावं, नाही तर पैसे तरी भरावे. तुम्ही सगळं सांगताय आता. अहो मी फक्त सांगताय, इम्प्लिमेंट करायचंय ना, ते इम्प्लिमेंट करायचं, त्याची तर साथ द्या. आम्ही सात याच्यासोबत अजून एक मी ट्रॅफिक नाहीये, पण स्टेशन पासून ना साहेब, स्टेशन पासून 4-4, 5-5 जण सीट घेऊन ही लोक ऐका, एक मिनिट, हिंदू कॉलनी, ब्राह्मण सोसायटीतला ज्येष्ठ नागरिक जिथे राहतात तिथून जास्त स्पीड नाही येतात. 8 दिवस झाले आम्ही रिक्षा इम्पाऊंड करायला चालू. जनता सहकारी बँकेजवळ चालू आहे रिक्षा इम्पाऊंड करणं चालू. न्यायसंघाचे इथला जे काय त्या भुयारी मार्गात येतात, ज्या स्पीडनी येतात ना, अक्षरशः तुम्हाला सांग, प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही ना बसू शकत. साहेब जेव्हा प्रॉब्लेम होते आणि आम्ही फोन करतो आरटीओ माणून यावं तर आरटीओ येतच नाहीये. रिक्षांवर आम्ही कारवाई करू. रिक्षांवर एवढी प्रचंड कारवाई झालेली आहे. परवा रिक्षावाला 4 लाख रुपये दंड होता, तरी रिक्षा युनियनवाला आला, सर तुमची सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणलं आता काय माझं घर देऊ तुला, सहकार्याची अपेक्षा आहे. 4-4 लाख रुपये दंड होऊपर्यंत तुम्ही जर रिक्षा त्याला चालून देता, आज जर नागरिक म्हणून तुम्ही देता, जर राजकीय म्हणून त्याला हे करता, परत राजकीय व्यक्तींचे फोन येतात, साहेब तेवढं सहकार्य करा ना त्याला. कसं सहकार्य करायचं त्याला? जोपर्यंत ह्या गाड्या मी इम्पाऊंड करत नाही, त्याचे पैसे भरून घेत नाही, तोपर्यंत रिक्षावाले सुधारणार. आम्ही फोटोची कारवाई पार्किंगवरही भरपूर झालेली आहे आणि रिक्षावरही भरपूर झालेली, पण लोकांचं त्याच्यापासून विकरंट नाही. जोपर्यंत मी ती गाडी, जोपर्यंत तुम्ही लायसन्स आपलं मधीच कट झालं त्या विषयाचं, गाडी उचलण्याच्या याचं, तर गाडी उचलण्याचे परत रिपीट करतो, गाडी उचलण्याच्या याच्यात परत रिपीट करतो, गाडीवर गाडी पहिले अनाऊन्स करणार. प्रॉपर स्पीकरच्या आवाजात ते अनाऊन्स करणार. जर प्रॉपर अनाउन्समेंट नसेल, गाडी उचलली असेल, एकही तुम्ही मला एव्हिडन्स दिला, त्या क्षणी मी ती ट्रेनची कारवाई रद्द, त्याच्याबरोबरचा करार रद्द. तर कारवाई महत्वाची आहे का त्याला ट्रेन चालवणं महत्वाची? म्हणून प्रत्येक कारवाई मागं स्पेसिफिक प्रॉपर कारवाई करा सांगितली. बिनका म्हणून मी त्यांना भूकंपट्टी करतो, करा 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 करा, हेच करायचं, हेच करायचं, हेच करायचं. ह्या एसओपी प्रमाणे तुम्ही कारवाई करायची. आतापर्यंत ट्रेनिंग घेतलं जात नव्हतं, आता त्यांना मी ट्रेन करतो. त्यांचे जे दाड्या, टिळे, झिपरे, टोटल तुम्ही तसंही कोणी फोटो असेल, असे लांब लांब केस, तोंडात मावा, गुटखा खाल्लेले, धावतायत गाडीच्या, असे कोणी असतील त्याचाही फोटो पाठवा, त्याची ट्रेन होत नाही साहेब. आम्हाला म्हणजे लोकांबरोबर जो अनुभव आला तुम्हाला तो रिपीट होणार नाही. रिपीट झाला त्या क्षणी ते रद्द. अशा टायमाला काय होतं माहितीये साहेब, ज्या टायमाला आपण फोटो काढतो ना, त्या टायमाला आपल्याला जे ड्युटी ऑफिसर असतात त्या टायमाला आपल्याला ते फोटो वगैरे काढून देत नाही, दमदाटी करतात. माझी स्वतःची गाडी, पार्किंगच्या बोर्डच्या खाली गाडी होती आणि तो बोलतो, मी फाईन लावला मला त्याने 500 रुपये. ते बोलतात नाही तो बॉक्स आहे, बॉक्सच्या खाली गाडी आहे. पार्किंगच्या बोर्ड दाखवलं पण होतं, बोलतात ताताने काय होऊ शकत. पार्किंगच्या बोर्डच्या खाली इलेक्ट्रिक बोर्ड असतात, तिथेही आपल्याला बोर्ड लावलं, पार्किंगचा बोर्ड आहे ना, इलेक्ट्रिक बोर्ड असला ना, तिथून पण गाडी उचलून. हे तुम्हाला वाटतं मला तुमचं चलान नंबर आणि ते पाठवा. तुम्ही भरले चलान भरले, पावती त्यांनी ते हेच केलेलं आहे, भरले, पैसे भरले, पैसे नाही भरले. मला तुम्ही तुमची तक्रार पाठवा. ते वेळ बघतो. आता हा सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ, त्याच्यावर टाइम बाउंड आहे, 11ची गोष्ट आहे, टाइम बाउंड आहे. पार्किंग 7 ते 3 या टाइम बाउंडच्या याच्यात जर त्याच्या व्यतिरिक्त झाला असेल तर त्याच्यावर चलन कॅन्सल करू. आता स्टेशनचे म्हणजे हे पण आहे आपल्याकडे की असं नाही की चुकीचं चलन झालं म्हणून, चुकीचं चलन झालं म्हणून हे नाही. बरं, चुकीचं चलन झालं म्हणून तुम्ही पैसे भरले असतील, तुम्हाला रिफंडची पण प्रोसिजर आहे. आम्ही रिफंड पण तुम्हाला करा, म्हणून तुम्हाला काय विचारलं तुम्ही भरलेत का? सर, कोपरीमध्ये अजून एक असा विषय आहे की सॅटीज खाली जी पार्किंग होते त्यामुळे तिकडचे जे सगळे सोसायटीज आहेत त्यांना त्रास होतोय आणि जे बसेस ज्या आहेत, मोठ्या बसेस, प्रायव्हेट बसेस
सकाळी 7:30 वाजल्यापासून ते जवळजवळ 9:30 वाजल्यापर्यंत आम्ही कोणी आमच्या बिल्डिंग मधनं बाहेर येऊ शकत नाहीये. एक साईडनी त्या बसेस पार्किंग असतात, पूर्णपणे लाईन मध्ये डबल पार्किंग करून ते पॅसेंजर भरत असतात. आणि ह्या साईडनी पूर्णपणे रिक्षावाले जे आहेत ते सगळे भाईंदर वगैरे सगळे स्थानिक कुठलेही रिक्षावाले नाही आहेत. कुठे जागा आहे का हलवण्यासाठी साहेब? प्रायव्हेट बसेस प्रायव्हेट बसेस आहेत सगळ्या, इलिगल बसेस आहेत सर. म्हणजे नाही साहेब, अनलिगली बसेस प्रायव्हेट बसेस आहेत साहेब. आपलं कोपरी सर्कल आहे ना, तिथना तो कोपरी गावाचा गेट आहे, तो एक पार्किंग आहे. त्याच्यानंतर आपलं टावरच्या मागे जे आनंदनगरला जायला रस्ता आहे, तो पूर्ण रस्ता अनलिगली बसेस आणि त्या कमीत कमी 1 ते 1,500 गाड्या तिथे पार्किंग रोडवर. रोड आपला फक्त 2 गाड्या जाणार रोड आहे, तर बस पार्किंग जाते, 1 पण गाड्या, मग नो इंटरना गाड्या जातात. म्हणजे जिकडनं गाड्या येतात तिकडनं गाड्या जातात, रॉंग साईडनी गाड्या जातात. असं त्याच्यात 2 आपले ऍक्सिडेंट. टॉवरची जे सगळ्या बसेस पार्किंग असतात, त्याच्यावर संध्याकाळी ज्या काही गाड्या येतात आपल्या 9:15 ठाण्याच्या, त्या सगळ्यांच्या सगळ्या राईट बसमुळे आपल्या TMT यांना पण जागा मिळते. TMT पण जागा होत नाही. TMT ला येऊन ते लोक आरेरावी करतात TMT वाल्यांची. सर शिष्टमंडळाला होतं कोपरी नौपाडा, कोपरी आणि नौपाड्याचे कोणाचे ते ऑफिसला आले सर. आता कमी या सर्व लोकभावना आहेत ना, हे सगळे शिवसैनिक आहेत सर. आणि रस्त्यावर उतरून काम करणारी सगळी मंडळी, हे तुम्हाला पण माहिती. त्याच्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन मी रस्त्यावरच असतो. मी माझ्या ऑफिसमध्ये करतो. मी काय ऑफिस बसलेला DCP नाही. त्यावेळेस फक्त एक दुसरा मला उठूनच देत नाही, कोण ना कोणी येत राहते त्यावेळेस मी ऑफिसमध्ये दिसतो. असा मोकळा मी कधी ऑफिसमध्ये बसतो. स्टेशनला आमच्या कोपरीला मेन चौकात कुठं ना कुठं संध्याकाळी सकाळी कधीतरी ट्रॅफिक काढताना दिसत. त्याच्या पहिले तुम्हाला असं कोणी दिसलं होतं? त्या रँकचा अधिकारी दिसलं होतं, भले मुवमेंट असू नाही तर नसतो. माझ्या चुकून माझ्या रक्तात ट्रॅफिक आलेलं आहे. माझी बेसिक ट्रॅफिकपासून चालू झालेली आहे. आता काय झालेलं आहे की तुम्ही म्हणतात हे आता पार्किंग परत 2 व्हीलरच उचलतात. त्यांच्याबरोबर फक्त 2 व्हीलर उचलण्यासाठी करार नाही, ते कोणतीही गाडी उचलू शकतात. ॲज पर कॅपॅसिटी 4 व्हीलर पण आणू शकतात, 3 व्हीलर पण आणू शकतात. त्याच्यातलं जे फक्त लोकांचं म्हणणं आहे, त्यांना काल सांगितलं प्रत्येक याच्याबरोबर जर समोर तुम्हाला दिसते डबल पार्किंग मध्ये गाडी उभी, ती गाडी टो करायची. जे सिंगल पार्किंग मध्ये आहे त्याचा अजिबात रस्त्यावर वाहतुकीला अडथळा नाही, ती काढायची. तुम्हाला कितीही घाई असू द्या, कितीही घाई असू द्या, तुम्ही तुमच्या म्हणजे माझ्या वतीने किंवा तुमच्याकडनं मला सगळ्यांना हे सांगायचं, किती घाई असू द्या, फक्त गाडी व्यवस्थित करा. आज तुम्ही जाताल त्या ठिकाणं, तुमच्या नंतर मागणं कोणतरी येणारच आहे. त्याला तर रस्ता मिळाला पाहिजे. शाळेच्या समोर पार्किंग कारवाई करणं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण शाळेला पोचता आलं पाहिजे. डबल टिबल 4 लेन मध्ये जशी सिंगाण्याची परिस्थिती, सगळ्या शाळांची परिस्थिती आहे. सिंगाणे एक हाय एंड म्हणून तुम्ही त्याला दाखवता, बाकी सगळ्या शाळांची अशीच परिस्थिती आहे. माझे मुलं बेडेकर मध्ये शिकतात, सेम परिस्थिती. त्या प्रशासनाशी मला लेट झालं किंवा मी माझ्या कामाच्या ह्याच्यातनं त्यांच्याशी बोलू शकलो नाही. मला त्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन कुठेही आणायचं. रूल्स प्रत्येक शाळेच्या बाहेर एखादा वॉर्डन, एखादा कर्मचारी कसा देता येतो, शाळा सुटताना आणि भरता येतो, ते मी चेक करतो. जर मला करता आलं तर मी निश्चित एक वॉर्डन किंवा एक कर्मचारी
त्या ठिकाणी सहा सुतांनी आणि भरतानी घेतली, ज्या ज्या ठिकाणी मेन इश्यू आहे. दुसरी गोष्ट, आता टी परमिट गाड्या आहेत किंवा बसेस आहेत, त्याच्यावर निश्चित कारवाई करतो. टी परमिट गाड्यावर उचलायला लागतील, नुसतं चलान मारून होत नाही. चलान मारून तुम्ही म्हणता आता टोल करू नका, तुम्ही नाही करत, पण ते चलान मारून त्या गाड्या उचलल्या जातील का? आपला हेतू काय आहे की रस्ता मोकळा. रस्ता जर मोकळा करायचा असेल तर मला टोईंगची मदत घ्यावा लागेल. जर टोईंगची मदत घेतली नाही, नुसते ई चालन करत बसलो तर ते ई चालनला कोणीच काय करत नाही. प्रॉब्लेम आहे की गाडी जोपर्यंत मी गाडी इम्पाऊंड करत नाही, जोपर्यंत गाडी मी पोझिशन मध्ये घेत नाही, तोपर्यंत तो हे करणार. आपलं मध्ये कट होते त्या गाडी उचलण्याच्याच याच्यावर. तुम्ही करताय का रेकॉर्ड? करा अमित. ते गाडी उचलण्याच्या याच्यात सगळ्यात पहिले अनाउन्समेंट होईल, त्याला 3 वेळेस अनाउन्स करायला सांगितलं. तो माणूस खाली उतरेल, खाली उतरताना जर तो गाडीवाला आला, चलान जनरेट केलेलं नाही, तो गाडी सोडून. त्यांनी चलान केलंय तर त्यांनी एक लायसन्स, त्यांनी एक त्याचे पेड, ते चलान पेड करावं किंवा त्याचं लायसन्स द्यावं, एलटेम घ्यावं, त्याची गाडी तात्काळ त्याच ठिकाणी जागेवर सोडली जाईल. जर त्यांनी पेड केलं नाही, अनपेड चलान ठेवलं, त्याला गाडी घेऊन जायची इच्छा नाही, आम्ही गाडी टोका. जबरदस्ती हिसकी करून गाडी टो होणार नाही. प्रामाणिक राहा, मी प्रामाणिक राहतो, आपण प्रामाणिक. माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं अजिबात भानगडी झाल्या तर तुम्ही घरी राहा. त्यांना जोपर्यंत मुलांना पहिले अंमलदार, तुमच्या ज्या भावना आहेत की अंमलदार खाली उतरतच नव्हते, बरोबर? अंमलदार खाली उतरणार, प्रत्येक याला तो खाली उतरणार, चलान जागेवर करणार, जागेवर चलान केलं तरच गाडी टो करणार. जर बिगर चलान करता गाडी माउंट केली टोईंग व्हॅनवर तर त्या क्षणी त्या टोईंग व्हॅनचा आपल्याशी केलेला करार संपुष्टात येईल आणि त्याला ब्लॅकलिस्टेड करण्यात येईल. याच्यासाठी एव्हिडन्स म्हणून आपल्याकडे सीसीटीव्ही आहे. दुसरा एव्हिडन्स चलान होतंय का नाही, चलान जागेवर होतंय का नाही. तर चलान जागेवर होतंय का नाही म्हणून हा सगळ्यात महत्वाचा एव्हिडन्स आहे. याच्यात लॅटलॉंग आहे, हे चलान आहे. चलान मध्ये लॅटलॉंग येतं, तुमची गाडी त्याच ठिकाणी चलान झालंय, इतर कोणत्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर चलान केलंय हेही याच्यात येतं. हे जर लॅटलॉंग तुमच्या गाडीचं लावल्याचं ठिकाण आणि हे लॅटलॉंग जर चुकीचं असेल तरीही त्या लोकांवर कारवाई केली जाईल. गाडी उचलताना जर गाडीचं नुकसान झालं ते भरून देणार. कोण भरून देणार? ट्रेन मालक. हा मुद्दा लक्षात ठेवा सर. 100%. आता लोकांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला जे अनुभव आला नाही होता, एक मी प्रश्न विचारतो, त्यांच्या 6 महिन्यामध्ये जो अनुभव आला, अशी कुठली गोष्ट झाली की 6 महिन्यामध्ये आपल्याला प्रचंड त्रास झालेला आहे, तोही बंद असतात कुठल्या एरियात झालं आणि ज्याच्यामुळे आपल्याला आता ते करावं लागते. आणि कुठल्या एरियात झालं तुम्हाला स्पेसिफिक घ्यायला मला त्रास झाला? आम्ही लक्ष हे लोकांचे प्रश्न आहेत साहेब, हे आमचे म्हणजे आम्ही लोकांचे प्रश्न विचारतो. तुमचा कोपरीचा एरिया, कुठे ईस्टला कुठे ज्या ठिकाणी पार्किंग झालेली असते, लोकांच्या तक्रारी सर आमच्या गाड्या नाहीत, आमच्या कंपाऊंडमध्ये आमच्या गाड्या नाही, बाहेरच्या गाड्या मी तुला त्या कशा काढायच्या? तुम्ही ते कौन्सिल करा ना, बाकीचे कशा त्रास देतात? त्याच्यासाठी आम्ही एक लेटर दिलं होतं साहेब. आम्ही काय करतो, स्पेसिफिक सोसायटीच्या 2 ह्याच्यामध्ये डीपी रोड मध्ये हे पार्किंग होतं सर, तिथे लोक पार्किंग करतात. आम्ही लेटर दिलं. कंपनीच्या बसेसचा प्रॉब्लेम आहे तो. साहेब तुम्ही बोर्ड लावला तर तिकडे होईल ना सगळं. या गाड्या काढायच्या साहेब तुम्ही मोठ्या बसेस आहेत, त्या कंपनीच्या बसेस आहेत. आम्ही सोसायटी तर्फे तिकडे सीसीटीव्ही लावायला सांगतो. आणि आपले शिंदे साहेब गाड्या बोर्ड लावून काढायच्या किंवा ते खरंच CO2 ट्रॅफिक आहे. सर डीपी रोड आहे तो, डीपी रोड आहे, त्याच्यामध्ये 2 बिल्डिंगच्या मधला रोड आहे. बरोबर. म्हणजे ही बिल्डिंग गाडी बाहेर नाही येणार, तिथं तुमची तक्रार आहे, तिथं तुमच्या येण्या जाण्याला ऑब्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे. अशा गाड्या उचलल्यात काय अडचण आहे तुम्हाला? उचलत पाहिजे सर. आम्ही लेटर दिलेलं आहे, अशा गाड्या उचलल्या, कारवाई अशा गाड्या लागणार. अशा गाड्या उचलल्या तर तक्रार तुम्हाला. बरं मग तिथं ई चलान केल्याने मग त्या गाड्याचं निघणार आहे तिथनं, बस निघालाच पण त्या जर काढण्यासाठी मला टोलिंग वापरायची असेल तर काय
वापरा. आम्ही त्यासाठी सहकार्य केलेलं आहे ना. टू व्हीलरला जास्त होत आहे. एका याच्यात आता मग तिथे जॅमर जास्त का वापरा. जॅमर लावून नाही सर पण आमच्या कोपरीमध्ये ना दोन्ही एंट्री एक्झिट, एक स्टेशन साईडचं आमचं एंट्री एक्झिट आणि इकडून कोपरी पुलावर एंट्री, इकडून प्रायव्हेट बसेस आणि इकडून स्टेशनला पूर्णपणे सर ते रिक्षावाले ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आहेत त्या आपण फर्स्ट कॉन्सन्ट्रेट करू. सर तुम्ही लिहून घ्या. रिक्षावाले एवढी मुजोरी करतायत ना स्टेशनला. सर आमचे प्रायव्हेट गाड्या टू व्हीलर्स पण जायला त्रास होतोय. लेडीज असतील त्या हॉर्न मारून मारून दमतात, त्यांना त्या अंगावरती जातात त्या रिक्षावाले. अनुभव आहे आमचा. मॅकडॉनल्ड्सच्या इथे ज्या रिक्षा लागतात तिथून पण लोकांना यायला जायला त्रास होतो. मी त्या दिवशी एक रिक्षावाला लिटरली मला ठोकला. तो एक मायानगरचा प्रश्न आहे की आपला स्टाफ आणि आम्ही लोकांनी असं प्रेसिजन आहे त्याच्या समोर असं गाड्या पार्किंग होतात. सर कोपरीमध्ये पार्किंग पट्टे पण बनवत आहेत. पार्किंगसाठी पट्टे त्याच्यासाठी आपल्याकडे काम तुम्ही सांगाल मला त्याच्यात नाही. फक्त एक डबा 2 डबा पेंट लागतो ते प्रोव्हाइड करा. बरोबर घ्या. कोपरी मॅडमला बरोबर देतो मी. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की ज्या ठिकाणी रोडला सेटबॅक आहे ज्या ठिकाणी आपण पार्किंग करू त्या ठिकाणी आपण पार्किंग अलाव करू. ज्या ठिकाणी सेटबॅक नाही मेन रोडला म्हणजे मेन जो आपला रोड आहे आम्ही मुंबईत असताना तुम्ही प्रॉफिट मार्केट एरियावर फिरलाय, अब्दुल रहमान स्ट्रीट फिरलाय, शेख मेहर स्ट्रीट फिरलाय दादा. त्या ठिकाणी एसीपी असताना 7-8 महिने फ्री ठेवलं. त्या ठिकाणं 22 वर्षानंतर बस पडवली. फक्त गाड्यांची टोविंग करून आणि साईडला काही करून जर मी नुसतं चलन मारत बसलो तर गाडी नाही निघत. कशी काढायची गाडी हटवण्यासाठी मला जर रोड फ्री ठेवायचा तर ते नाही होत. त्याच्याशिवाय नाही होत. त्याच्यातल्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी मी ओपनली सांगितलंय की तुमची तक्रार असेल तुमची तक्रार असेल तर मी स्पेसिफिक सांगितलं आमच्या गल्लीतला ह्या प्रॉब्लेम आहे. तुमची तक्रार आहे तुम्ही सांगा आम्ही क्रेन पाठवतो. तुम्ही थांबा तिथं आणि आमचा अंमलदार प्रॉपर त्याच्यावर चलान करून तो करतोय का नाही ते पण चेक करा. फ्री आहे ना तुम्हाला. सायकलचा जो पूल आहे बिल्डिंगच्या गेटच्या समोर कमी पार्किंग कमी मेन रोडचं पण ते सांगतो सायकलचा जो पूल आहे ना त्याच्या समोर जे पार्किंग करतात क्रॉस व्हायला कोणत्याही प्रकारचं राजकारण नको आपल्याला. कारण वाहतूक सगळ्यांसाठी सेम आहे. अंत्यविधीला जाताना किती त्रास होतो आणि कसं जावं लागतं किंवा जन्म झाल्यानंतर किंवा जन्ममुख करण्यासाठी जात पोहोचताना किती त्रास होतो कसं जातं. जोपर्यंत रस्ते हे पार्किंगसाठी थोडीच आहेत. रस्ते पार्किंगसाठी नाही. मग रस्ता फ्री ठेवायला मला काहीतरी तर उपाययोजना करायला लागेल. साहेब एक रिक्वेस्ट आहे. तुमचा जो अनुभव होता मला 1-2 महिने चान्स देऊन बघा. आणि 1-2 महिने नाही 2 दिवस द्या. त्याच्यात त्यांनी नाही प्रॉपर केलं तर लावू काय करू त्याला अडचण काय. त्यांचे दुकान आहे काय समोर लावतात ते पण दुकानाच्या पाट्याला होतात सीसीटीव्हीचं हा येतो चालू झालंय का बघ. एखादी क्रेन बाहेर फिरते एक अनाउन्समेंट करते बघ. जर असेल तर फक्त मला सांगायला मग एकदा आपण तिथं काय चाललंय मोठे काय चाललंय तिथं एक महिना काही मायानगर काही गाड्या तिथे उभ्या आहेत. एक महिना मायानगर कमी असे ट्रॅक्स आहेत समोर गाड्याच बाहेर निघत. प्रत्येक मागच्या 7-8 महिन्यात जे जाणवलं त्याच्यात त्यांना प्रत्येक फेरीमध्ये त्यांना एक भंगारची गाडी उचलायला सांगितली. किती ती भंगारची गाडी उचलायची का उचलायची की त्याला आम्ही आता ज्या मागच्या होत्या मागच्या 7-8 महिन्याच्या जेवढ्या गाड्या होत्या ज्याला तुम्ही क्लेम केलं नव्हतं त्या सगळ्या आम्ही लिलाव प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून लिलाव करून टाकतो. आता परत प्रोसिजर सगळ्यांना कळली. माझ्या पियानं प्रोसिजर माहीत झाली मला ऑलरेडी माहिती